ही बातमी सध्या समोर येते। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, वर्षा गायकवाड फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी, वर्षा गायकवाड फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्या आहेत। म्हणून या भेटीमागचं नेमकं कारण काय, याला आता या चर्चांना आता उधाण झालेली आहे। वर्षा गायकवाड फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। नेमकं भेटीचं कारण काय, अचानक ही भेट का होतीये, भेटीमध्ये कुठले मुद्दे चर्चिले जाणार आहेत, असे अनेक प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत। गुलदस्त्यात हे सगळे प्रश्न आहेत। मात्र सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच वर्षा गायकवाड या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। राज्याच्या राजकारणात खरं तर सकाळपासून ही दुसरी महत्त्वाची मोठी भेट आपण म्हणू शकतो। ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी सुद्धा आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। त्याची चर्चा अजून ताजी असतानाच आता ही दुसरी भेट होताना इथे दिसतेय। वर्षा गायकवाड या फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत आणि म्हणून नेमकं या भेटीचं सत्र जे सुरू झालेलं आहे त्याच्या मागचं नेमकं कारण काय हे पाहावं लागणार आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय, साम टीव्हीवरती तुम्ही दृश्य पाहताय। वर्षा गायकवाड फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। कुठले मुद्दे आहेत ज्या संदर्भात त्यांना चर्चा करायची आहे, या भेटीमागचं कारण काय हे काही क्षणातच पुढे येईल। मात्र सगळ्यात मोठी बातमी, वर्षा गायकवाड फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। एकामागून एक भेटी होताना दिसतायत। विरोधी पक्षातले नेते सत्ताधाऱ्यांच्या खरं तर विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज भेट घेताना दिसतायत। म्हणून या भेटीचं सत्र जे आहे ते का सुरू आहे, याच्या मागची कारणं काय आहेत, याबद्दल आता चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यातच गिरीश महाजनांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं की नेमकं कुठल्या पक्षात कोण राहणार हे आगामी काळातच करणार आहे। आणि अशी जर विधानं सत्ताधारी पक्षांकडून केली जाते तर नेमकं या ज्या भेटी होत आहेत विरोधकांच्या, याच्या मागचं काय कारण आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होणं गरजेचं आहे। राज्याच्या राजकारणात सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी आज घडताना पाहतोय। दुसरी महत्त्वाची भेट फडणवीसांना घेतल्या गेलेली आहे। सकाळीच सुधाकर बडगुजर यांनी अचानकपणे फडणवीसांची भेट घेतली होती। त्यानंतर आता वर्षा गायकवाड सुद्धा फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्यात। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, काय सांगाल, अचानक भेट, नेमकं कारण काय? देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहाची बैठक बोलवली आहे कायदा व सुव्यवस्थेला घेऊन। आणि आजच सकाळी वर्षा गायकवाड यांनी देवनार पशुवधगृहाची पाहणी केली होती। त्यामध्ये अनेक जे प्रश्न आहेत ते समोर उपस्थित झाले होते देवनार पशुवधगृहाला घेऊन। आणि त्याच संदर्भात वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता नुकत्याच सह्याद्रीवरती दाखल झालेल्या आहेत। त्या अनेक जे गंभीर प्रश्न जे समोर त्यांना सकाळी त्यांच्या समोर उपस्थित झाले तेच प्रश्न घेऊन वर्षा गायकवाड देवेंद्र फडणवीसची भेट घेणार आहेत। आणि या भेटीदरम्यान देवनार पशुवधगृहाला घेऊन चर्चा होणार आहे। आणि तसंच कायदा व सुव्यवस्था जी बकरी ईद आहे येणारी आहे त्या निमित्ताने या सगळ्या गोष्टीवरती आज या बैठकीत चर्चा होणार आहे। आणि वर्षा गायकवाड हे प्रश्न जे आहेत ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत। आणि म्हणूनच ही भेट जी आहे ती आता सह्याद्री अतिथीगृहावरती होत आहे। धन्यवाद सूरज, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। खरं तर आपण पाहतोय अनेक महत्त्वाचे प्रश्न घेऊन सध्या खासदार वर्षा गायकवाड फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्या आहेत। आगामी काळामध्ये अनेक सण आहेत आणि त्यानुसारच कायदा सुव्यवस्था प्रश्न उपस्थित होऊ नये, शिवाय इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे जे वर्षा गायकवाड यांनी शॉर्टलिस्ट केलेत आणि त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावरती ही भेट होतीये। नेमकं या भेटीत कुठले कुठले मुद्दे चर्चिले जातात आणि त्यातून कुठली सकारात्मक घडामोड, सकारात्मक बातमी समोर येते हे पाहावं लागणार आहे। चर्चेनंतर वर्षा गायकवाड प्रतिक्रिया देतात का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत। काँग्रेसच्या खासदार आहेत वर्षा गायकवाड, फडणवीसांची भेट त्या घेत आहेत। म्हणून विरोधी पक्षातील एक खासदार जर सत्ताधारी नेत्याची भेट घेतोय तर चर्चेला उधाण येतच असतं। अचानक ही भेट होतीये, म्हणून देखील आता पाहिलं जातं या भेटीकडे यातून पुढे काय येणार।